दही, इनो, सोडा काहीही न वापरता अगदी घरच्या साहित्यात मऊसूद आणि मस्त असा पौष्टिक हा टोमॅटोचा डोसा आपण तयार केलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हे डोसे तयार झाले आहेत। रंगही त्याला खूप छान आलेला आहे। चला तर मग पाहूया हा डोसा आपण कसा तयार केला। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप जाड तांदूळ। हा रेशनचा तांदूळ आहे, तुम्ही कुठलाही जाड आणि जुना तांदूळ इथे वापरू शकता। पाव कप उडदाची डाळ आणि पाव कप पोहे घेतलेले आहेत। आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यावरची घाण आणि जी पावडर असेल ती निघून जाईल। इथे मी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे आपल्याला भिजत घालायचं आहे 4 ते 5 तास। यावर आपण झाकण ठेवून देऊ। 4 ते 5 तासांनी डाळ, तांदूळ आणि पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत। तर ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता आपल्याला आणि हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। त्या अगोदर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 2 टोमॅटो। इथे मी मस्त असे पिकलेले लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे। ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या या पद्धतीने। आणि सोबतच ह्याला चांगला रंग येण्यासाठी यामध्ये 2 चमचे किसलेलं बीट घेतलेलं आहे। तर हे तुम्ही नाही घातलं तरी चालेल, फक्त हे रंग येण्यासाठी मी बीट घातलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी वापरायचं आहे। तर मी इथे डाळ आणि तांदळामधलं जे पाणी होतं तेच वापरलेलं आहे, पण पाणी मात्र आवश्यकतेनुसार थोडंसंच वापरायचं आहे। तर इथे बघा हे मिक्सरला मी बारीक दळून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ, जितकं स्मूथ करता येईल तितकं स्मूथ हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि याच पद्धतीने मी बाकीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ एकदम स्मूथ असं तयार केलेलं आहे। ह्याला रंगही खूप छान आलेला आहे। आता ह्याला थोडंसं आपण ढवळवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून ह्याला रात्रभर फर्मेट करण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ जे आहे ते मस्त असं फुलून आलेलं आहे, चांगलं फर्मेट झालेलं आहे, रंगही मस्त असं छान झालेला आहे। आणि आता तुम्हाला जाळी दाखवते बघा, हे पीठ मस्त असं फर्मेट झालेलं आहे, भरपूर ह्याला जाळी पडलेली आहे। आता उन्हाळा आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेट होतं। चला तर मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आवश्यकता वाटली तर 1-2 चमचे पाणी पण तुम्ही वापरू शकता। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित आपण ढवळवून घेऊया। हे 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत एक चटणी तयार करू। इथे मी ओला नारळ घेतलेला आहे 1 वाटी। यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे 2 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या। लसूण मोठा आहे त्याच्यामुळे मी चिरून घेतला आहे। 2 टेबलस्पून इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 ते 3 कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत। याऐवजी तुम्ही चिंच देखील वापरू शकता किंवा लिंबू रस वापरू शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे। आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा ही चटणी आहे, मस्त अशी तयार झालेली आहे। इथे चटणी आपल्याला व्हाईट ठेवायची होती त्यामुळे मी सर्व साहित्य जे आहे ते पांढऱ्या कलरचं इथे वापरलेलं आहे। यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर 2 चमचे तेलामध्ये मस्त अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची। 1 चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, भरपूर असा कढीपत्ता घालायचा आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे। अशी मस्त फोडणी ह्या चटणीवर घालायची। मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे कैरीची। आता सध्या कैरीचा सीझन आहे त्यामुळे आपण कैरी वापरलेली आहे। चटणी आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण डोसा तयार करणार आहोत। इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे, त्यावर 1 चमचा तेल घातलेला आहे। चांगलं पसरवून घेऊया आणि तवा चांगला तापवून घ्यायचा आहे। बॅटर चांगलं ढवळवून घ्यायचं आणि 1 ते सव्वा पळी बॅटर ह्यामध्ये घालायचं आहे आणि हलकंसं फिरवून घ्यायचं आहे। हा डोसा थोडासा आपल्याला जाड ठेवायचा आहे। आता इथे आपल्याला झाकण ठेवलेलं नाही आहे। इथे मी तुम्हाला दाखवते की ह्यावर किती मस्त अशी जाळी पडते। आता बघा टचाटच टचाटच ही जाळी पडायला सुरुवात होते आहे। मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे बघा आणि लगेच निघतो। ह्याला आपण काढून घेऊया। ह्याला उलट करण्याची गरज नसते, हा व्यवस्थित शिजतो। याच पद्धतीने आता आपण एक दुसरा डोसा तयार करून घेऊया। आता पहिला डोसा जेव्हा आपण बनवला तेव्हा त्याला व्यवस्थित अशी शाईन नव्हती। तर आता दुसरा डोसा तयार करताना तेल लावून घ्यायचं, चांगला तवा गरम करून घ्यायचा,
त्यानंतरच ह्यावर पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं. एकसमान पसरवून घ्यायचं आहे. आणि आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याने काय होतं, ह्याला मस्त असं शायनिंग येते आणि डोसा व्यवस्थित शिजला जातो. आता बघा 1-2 मिनटं ह्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि डोसा तुम्ही पाहू शकता किती शाईन डोस्याला आलेली आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया. अगदी मस्त ह्याला रंगसुद्धा आलेला आहे. बीटमुळे ह्याचा रंग छान येतो. ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि मस्त असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. एकदम मऊसूद आहे आणि विशेष म्हणजे आपण दही, इनो, सोडा काहीही इथे वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा हा मस्त असा जाळीदार डोसा तयार होतो. एकदम मऊसूद. दिवसभर असेच हे मऊसूद डोसे राहतात. त्यामुळे मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता. एकदम हेल्दी ऑप्शन आहे. आता एक डोसा मी तुम्हाला उलट करून पण दाखवते. वरून थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून हा चिकटू नये. तर इथे बघा ह्याला उलट केलेलं आहे आणि यानंतर थोडंसं ह्याला शेकून घेतलं. मस्त असे हे डोसे तयार होतात. चटणी आपली तयार आहे. आता डोसा बघा किती जाळीदार आणि मऊसूद आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे. त्यामुळे खायलाही एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही तयार करून घेऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.